ओके. डिजिटल टेक्निकचा आपल्याला काही पॉईंट्स आपण बघतोय. बायनरी कन्वर्जन, बायनरी ॲडिशन्स, बायनरी सबस्ट्रॅक्शन. बायनरी इज व्हॉट? एक नंबर सिस्टीमचा पार्ट आहे. ठीक आहे. बायनरी काय? तसा डेसिमल काय? ऑल्सो नंबर सिस्टीमचा पार्ट. आणि जी नंबर सिस्टीम आपण यूज करतो, आणि बायनरी नंबर सिस्टीम जी मशीन यूज करते. कॉम्प्युटरची लँग्वेज बायनरी आहे. ठीक आहे. आणि डेसिमल नंबर सिस्टीम आपली जो आपण वापरतो. कळत आहे? तर बायनरी नंबर सिस्टीम मध्ये वर्किंग कशी होते? बेसिकली कॉम्प्युटरमध्ये जितक्या पण गोष्टी असतात त्या असतात अर्थमॅटिक अँड लॉजिकल ऑपरेशन्स. अर्थमॅटिक अँड लॉजिकल ऑपरेशन्स. आता ALU हा ऐकलंय कधी? नाही ऐकलंय? ALU, CU, MU, कंट्रोल युनिट, मेमरी युनिट, अर्थमॅटिक लॉजिकल युनिट, इनपुट डिव्हाइस, आउटपुट डिव्हाइस. बघितलं असेल ना? हा CPU मध्ये असतो. CPU काय असतो? सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. कॉम्प्युटरचा पहिला लेक्चर जो कधी पण 5th स्टँडर्डला शिका, 10वीला शिका, की कधी पण शिका, पहिल्या चॅप्टरमध्ये तुम्हाला ह्याच गोष्टी शिकवल्या जातात. तर कंट्रोल युनिट कंट्रोलिंग करतो फक्त. मेमरी युनिट मेमरी स्टोअर करतो. अर्थमॅटिक अँड लॉजिकल युनिट काय करतो? तर अर्थमॅटिक करतो. बायनरी ॲडिशन, बायनरी सबट्रॅक्शन. ठीक आहे. आणि लॉजिकल युनिट्स फक्त चेक करतो की 1 = 1 आहे की नाही. कळतंय? तो ट्रू फॉल्स, लेस दॅन, ग्रेटर दॅन, ह्या ज्या लॉजिकल कंडिशन्स आहेत ते चेक करतो. तर रिअलमध्ये बायनरीमध्ये फार कमी काम आहेत. आपण जे काम करतो त्याच्यापेक्षा फार कमी काम मशीन करत असते. फरक फक्त इतका आहे की तो फास्ट करतो आणि बेसिक लेवलला करतो. कळतंय? तर अर्थमॅटिक अँड लॉजिकल युनिट्स मध्ये अर्थमॅटिक अँड लॉजिकल कॅल्क्युलेशन्स होतात. तर तेच अर्थमॅटिक कॅल्क्युलेशन्स आपल्याला इथे बघायचे. अर्थमॅटिक कॅल्क्युलेशन कोणते कोणते असतात? अर्थमॅटिक ऑपरेशन्स कोणते कोणते असतात? प्लस, अजून मायनस, अजून मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. हे झाले अर्थमॅटिक ऑपरेशन्स. तर हेच ऑपरेशन्स पैकी आपण समजा आपण मल्टिप्लिकेशनचा विचार केला. ठीक आहे. मल्टिप्लिकेशनचं एखादं एक्झाम्पल सांगा. 2 × 5. बरोबर. काय तर आन्सर? 10. आता हे मल्टिप्लिकेशन न करता मला 10 आणायचं आहे. कसं आणू शकतो? 5 टाइम्स ऍड करा. 2 ला 5 टाइम्स ऍड करा. 2 + 2 + 2 + 2 + 2. 2 + 2 + 2 + 2 + 2 आला. ठीक आहे. कोणतं पण दुसरं एक्झाम्पल जरी घेतलं तरी चालेल. एनी. 3 × 4 इज व्हॉट? चलो, आता हे मल्टिप्लिकेशन नाही करायचं तर आपण काय करणार? प्लस करणार. 3 ला प्लस करा. किती टाइम्स? 4 टाइम्स. तर 3 + 3 + 3 + 3. 3 + 3 + 3 + 3. कळतंय? तर रिअल मध्ये आपल्याला मोहमायामध्ये अडवलं जातं की आपल्याला वाटतं की आपण मल्टिप्लिकेशन करतोय, कॉम्प्युटर मल्टिप्लिकेशन करतोय. रिअलमध्ये तो मल्टिप्लिकेशन न करता ऍडिशनच करत असतो. फक्त तो फास्ट करतो. का ऍडिशन करतो, का मल्टिप्लिकेशन नाही करत? कारण कॉम्प्युटर डंब आहे, त्याला इतकं डोकं नाही आहे. मग ज्याला डोकं नाही त्याला आपण जास्त ब्रह्मज्ञान देणार का? त्याला फार कमी शिकवणार की बाबा इतकंच लक्षात ठेव, A for ॲपल, दॅट्स इट, बाकीचे नको लक्षात ठेव. तर त्याला ऍडिशन करता येते आणि फास्ट करता येते. तर मल्टिप्लिकेशनच्या टायमाला आपण तो ऍडिशनच करेल. क्लिअर? हे समजलं? चला, तुम्ही मला सांगा. 42 1 जा 42, 42 2 जा 42 2 जा 84. आता तुम्ही मल्टिप्लिकेशन केलं का ऍडिशन केली? तेच कॉम्प्युटर पण करतो. कळलं? सिमिलरली डिव्हिजन मध्ये सबस्ट्रॅक्शनच होते. आपण पण रिअल मध्ये सबस्ट्रॅक्शनच करत असतो. तर डिव्हिजन मध्ये पण सबस्ट्रॅक्शनच होतं. तर रिअल मध्ये अर्थमॅटिक ऑपरेशन मध्ये ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन हे दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. तर मशीन ऍडिशन सबस्ट्रॅक्शन कशी करतो ते आपल्याला शिकायचं. ठीक आहे. बऱ्याच मुलांना कन्फ्युजन असतं, सर बायनरी ऍडिशन शिकून काय फायदा? तर आपल्याला कळलं पाहिजे की मशीन कशी करते. ठीक आहे. कळलं? काय टॉपिक आहे तो कळला? ठीक आहे. तर बायनरी ऍडिशन साठी पहिलं तर बायनरी आलं पाहिजे. बायनरी कन्व्हर्जन आलं पाहिजे. बायनरी डेसिमलचं बायनरी काय आहे ते माहिती असलं पाहिजे. तर रिअलमध्ये प्रोसेस खूप आहे बायनरी कन्व्हर्जनची. एखादा नंबर जर दिला असेल, समजा 96 दिलेला आहे, त्याला तुम्हाला रिअल लाईफ बुकमध्ये काय दिलेलं आहे? डिवाइड बाय टू करा, डिवाइड बाय टू करा, डिवाइड बाय टू करा, बऱ्याच गोष्टी करा. इतकं करत बसायपेक्षा शॉर्टकट
मी सांगतो. ह्या गोष्टी तुम्हाला पेपरमध्ये प्रेझेंटेशनसाठी कामात येतील, पण जे मी सांगतोय ते फास्ट कॅल्क्युलेशनसाठी आणि स्मार्ट वर्क आहे. तर जसं लास्ट टाइम मी सांगितलं की 96, समजा 96 तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे, तर मी काय सांगितलं, 96 चे तुमच्याकडे कुपन्स आहेत. फॉर एक्झाम्पल सक्सेस अकॅडमीने काय केलं, तुम्हाला 96 lakhs चे कुपन दिलेले आहेत आणि तुम्हाला काही वस्तू विकत घ्यायच्या आहेत. क्लिअर? तर तुम्ही एका मॉलमध्ये गेलात, तिकडे काही स्टॉल्स लागलेले आहेत. एक वस्तू 1 लाखाची आहे, दुसरी 2 लाखाची आहे, तिसरी 4, 8, 16 असे डबल 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 होत गेलेले आहेत. 96 पर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे. 96चा कुपन तुमच्याकडे आहे, म्हणजे तुम्हाला फुकटमध्ये 96 lakhs भेटलेले आहेत. तर 32 हे मी डबल डबल करतोय. 64चे डबल 128. 96 lakhsचं कुपन आहे तुमच्याकडे, तर तुम्ही 128 lakhsच्या शॉपमध्ये जाणार का? नाही जाण्याला कॅन्सल. ठीक आहे. 96 शॉपिंग करायची आहे, तर सर्वात पहिले काय करणार, 64ची शॉपिंग करू शकाल तुम्ही. तुमच्याकडे 96 lakhs आहेत, 64ची करू शकता तर तिकडे 1 लिहायचं. किती राहिले? 96च्या नंतर 32 राहिले. ठीक आहे. देन 32 lakhची शॉपिंग केली, आता किती राहिले? मग आता 16 नाही घेऊ शकत, काहीच राहिले नाही पैसे म्हणून, काहीच नाही. तर हा झाला आपला बायनरी नंबर फॉर 96 इन डेसिमल. कळत आहे? सेम गोष्ट, चलो हे राहू दे होते. समजा आता एक 110 इन डेसिमल इज हाऊ मच इन बायनरी. 110 128च्या आतमध्ये जातो, तर 128च्या स्टॉलवरती जायची गरज नाही आपल्याला, आपण 64च्या स्टॉलवरती जाणार. 64 वरून 1110 आहे, 64चा घेऊ शकतो, घेतला. किती राहिले? 46 lakhs आहेत, 32च्या इथून आपण घेऊ शकतो, घेतला. किती राहिले? 14. मग 16च्या घेऊ शकतो का? 14 राहिले, 14 राहिला, तर 16 नाही घेऊ शकत, तर 0. 8 घेऊ शकतो, घेतला. देन किती राहिले? 14 मधून 8 गेले, किती राहिले? 6. 4 घेऊ शकतो, किती राहिले? 2चा घेऊ शकतो, घेतला. आता किती राहिले? मग पुढची शॉपिंग कॅन्सल. कळतंय? याला आपण बायनरी कन्व्हर्जन, डेसिमल टू बायनरी कन्व्हर्जन इन स्मार्ट वर्क बोलू शकतो. ठीक आहे, हे कळलं? कारण प्रत्येक वेळी तुम्ही डिवाइड बाय टू करत बसता, प्रेझेंटेशनच्या मागे लागायला टाइम झाला. टाइम इज इम्पॉर्टंट. हा शॉर्ट मध्ये आहे, त्याच्यामध्ये तुम्ही कन्व्हर्जन करून बघू शकता. क्लिअर? काय डाऊट? ठीक. नेक्स्ट हा होता आपला फर्स्ट टॉपिक, जो होता बायनरी कन्व्हर्जन. काय डाऊट नाही. डेसिमल नंबर टू बायनरी कन्व्हर्जन, डिरेक्टली तुम्ही जो नंबर दिलेला आहे त्या नंबरच्या अलीकडच्या स्टॉल पर्यंत नंबर्स लिहायचे. ठीक आहे. 96 दिलेला आहे, तर 128 पर्यंत लिहून फायदा नाही, याला कट कट करा, बाकीच्याचे लिहा. स्टार्ट करणार तुम्ही 1 पासून आणि डबल 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 करत राहणार. ठीक आहे, हे कळलं? देन नेक्स्ट टॉपिक आहे आपला बायनरी ऍडिशन. तर पहिले नॉर्मली काय गरज आहे ते लिहू, त्याच्यानंतर शॉर्टकट पण सांगतो. सो नॉर्मली ऍडिशन ही सगळ्यांनाच येते. ठीक आहे. ऍडिशन मध्ये बायनरी मध्ये 2 नंबर्स आहेत, 0 0, म्हणजे 0 आणि 1 हे 2 नंबर येतात. 2 नंबरचे कॉम्बिनेशन किती येतात? 4. 2 नंबरचे 2 इतके कॉम्बिनेशन असतात. ठीक आहे. तर 4 कॉम्बिनेशन, तर 0 0 0 1 1 0 1 1 इतके 4 कॉम्बिनेशन येतात. तर यांना आपल्याला प्लस करायचं आहे. तर बायनरी ऍडिशन मध्ये रिअल मध्ये 4 रूल आहेत, पण हे 3 रूल ऑलरेडी आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, मग हे लक्षात ठेवायची गरज नाही, ऑलरेडी तुम्हाला येतात. त्याला परत इम्पॉर्टन्स नका देऊ, इम्पॉर्टन्स फक्त याला द्यायचं. ठीक आहे. तर 0 + 0 0 + 1 1 + 0 हे येते तुम्हाला, काय प्रॉब्लेम नाही, हे विसरून जावं, हे लक्षात ठेवायची गरज नाही. ठीक आहे, हे कळलं? माझ्या लक्षात काय ठेवायचं आहे? ही वाली गोष्ट. 1 + 1 काय असतो? बेसिकली 2 असतो. तर 2 ला बायनरी मध्ये काय बोलतात? 1 0. आपला जो होता स्टॉलवाला 1 2 4, तर आपल्याकडे 2 रुपीज आहेत, 4 नाही घेऊ शकत, 2 रुपीजचा घेतला, 0चा नाही घेतला. सो बायनरी मध्ये 2 कशाने रिप्रेझेंट करतो? तर 10 ने रिप्रेझेंट करतो, 10 ने रिप्रेझेंट करतो. हाच 10 आपल्याला लिहायचा आहे. कसा लिहिणार? युनिट प्लेस पहिले लिहिणार 0, आणि हा जो 1 आहे हा काय असेल?
कॅरी असेल. कळतंय? तर लक्षात काय ठेवायचं आहे, 1+1 इज आन्सर इज 0 अँड कॅरी 1. ठीक आहे. जसं आपण 99 मध्ये समजा आपण 1 ऍड केला तर 9+1 काय 10, पण लिहितो कसा 0 कॅरी 1. अगेन 1+9+1 काय 10, पण लिहितो कसा 0 कॅरी 1, आणि हा 1 ऍज इट इज असेल. तर तसं इथे पण 1+1 इज बायनरी 10, पण लिहिताना आपण असं लिहिणार 0 कॅरी 1. ठीक आहे. तर हा एक लक्षात ठेवायचा की 1+1 इज 0 कॅरी 1, ही इतकी गोष्ट लक्षात ठेवली तर गोष्टी सोपी होऊन जातात. ठीक आहे. काही एक्झाम्पल्स घेऊ. 1 0 1 0 1 1 1 0, हे रॅन्डम नंबर मी घेतोय जे वाटतात ते. त्यांची आपल्याला ऍडिशन करायची. तर पहिला बेसिक गोष्ट जी मी सांगितली, एकच लक्षात ठेवायचं आहे. काय लक्षात ठेवायचं आहे? 0 कॅरी 1. ठीक आहे. तर 1+1 0 कॅरी 1, 1+0. तर आता ही जी गोष्ट आहे ह्या रो मध्ये नवीन नवीन नंबर्स येतील, तर आपल्याला ऍडिशन करताना नवीन नंबर येतात. तर जुन्या वाल्याला कट करायचा आणि नवीन वाल्याला ठेवायचं. मी याला कलर चेंज करतो पाहिजे. तर 1+0 इज 1. नाव दिस अपडेटेड 1+1 इज कॅरी 1. ठीक आहे. 1+1 इज 0 कॅरी 1, जे आला ते लिहून टाकायचं. 0+1 इज 1+0 इज 1+1 इज 1+1 0+0 1+1 0+1 1+1 0+0 1+0 1+0 1+0 0+1 1+0. डन. कळतंय? आता ही झाली बेसिक नॉर्मल प्रोसिजर. आता थोडस अजून वेगळ्या पद्धतीने सांगतो. जस्ट लाईक इथे मी रॅन्डमली 1 0 0 1 0 1 0 1 0. ठीक आहे. रॅन्डमली मी काही नंबर टाईप करतोय. हे जस्ट वर्स्ट केस चेक करतोय आपण. वर्स्ट केस मध्ये आपण डील करू की जर तुम्हाला इतके नंबर्स दिलेत ऍड करायला, तर तुम्ही त्यांना कसे ऍड करणार. ठीक आहे. बस झाले असेल एक नंबर कुठे इथे करायला करून टाकू तिथे 1 देऊन टाकू. ठीक आहे. आता इतके नंबर्स आहेत. आपण शिकलोय 1+1 0 कॅरी 1. आता इथेच आपण 1+1 0 कॅरी 1 करत बसलो तर डेफिनेटली कन्फ्युज होऊन जाणार, नाही कळणार. बट ही गोष्ट तुम्हाला आधी सांगितलेल्या गोष्टीपेक्षा अजून सोपी वाटेल जर मी शॉर्टकट सांगितलं. प्रत्येक गोष्टीला पॅटर्न आहे. टेक्निकल जे आपण तुम्ही टेक्निकल स्टडी करतात, म्हणजे बेसिक जे सायन्स किंवा आर्ट्स, यांच्यामध्ये तुम्हाला डीपली स्टडी गरजेची आहे. इंजिनिअरिंगमध्ये, डिप्लोमामध्ये किंवा IT सब्जेक्ट शिकताना तुम्हाला पॅटर्न शोधणं खूप गरजेचं आहे. पॅटर्न शोधला की गोष्ट सोपी होऊन जाते. किती सोपी होते ते तुम्हाला आता याच्यानंतर माहित पडेल. रिअलमध्ये आता जे आपण शिकलो बायनरी ऍडिशन, तशी मुलांच्या डोक्यावरून जाते. आणि मी तुम्हाला सांगतोय की या सगळ्या नंबरला ऍड करायचं आहे आणि खाली तुमची ऍडिशन असली पाहिजे.
या ठिकाणी तुम्हाला तुमची ऍडिशन लिहायची आहे. तर डेफिनेटली सुरुवातीला फार कठीण वाटेल, अरे काय गोष्ट आहे, नाही होणार. बट आपण जर पॅटर्न शोधला, शॉर्टकट सांगितले, तर डेफिनेटली तुम्हाला आन्सर इझी वाटेल. तर पॅटर्न काय आहे की आपल्याला कॉलम वाईज ऍडिशन करायची आहे. रिअल मध्ये पण आपण तेच करतोय. नंबर कितीही डिजिट असो, ऍडिशन करताना समजा तुम्हाला 10 डिजिट नंबर प्लस 10 डिजिट नंबर जरी दिले, मी फिफ्थच्या स्टँडर्डच्या मुलाला जरी 10 डिजिट नंबर प्लस 10 डिजिट नंबर दिले तरी तो करू शकेल. फक्त सुरुवातीला घाबरेल, बोलेल सर मला 3 डिजिटच नंबर आहे. बट जरी 3 डिजिट नंबर ऍड करतोय तो रिअल मध्ये 3 डिजिट एकसाथ ऍड करतोय का? तो एका टायमाला एकच कॉलम मला डिजिट ऍड करतोय. तर इथे पण आपल्याला एक कॉलम वरतीच लक्ष द्यायचं. ठीक आहे, हे कळलंय? हे कितीही कॉलम असो, दिसताना गोष्टी विचित्र दिसतात पण रिअल मध्ये तितक्या डिफिकल्ट नसतात. ठीक आहे, तर आपल्याला एक एक कॉलम डिवाइड रूल बघायचा, एक एक कॉलम आपण डील करू. डील पण कशी करू? जी नॉर्मल आहे ती नाही करायची. आपल्याला वन्स नंबर ऑफ वन्स चेक करायचे, काउंट करायचे. ठीक आहे, नंबर ऑफ वन्स जर इवन असेल देन और एक तर नंबर काउंट करतोय, काउंट केल्याच्या नंतर नंबर दोन पद्धतीमध्ये येतील, एक तर इवन येतील किंवा ऑड येतील. ठीक आहे, नंबर ऑफ वन्स समजा आपण इथे काउंट करू, इथे आपण जस्ट एक काउंट करू. इथे नंबर किती आहेत? 1 2 3 4 5 6. 6 नंबर्स आहेत, म्हणजे हा इवन आहे की ऑड आहे? इवन आहे. तर जर नंबर ऑफ वन्स इवन असतील तर आपण फायनल आन्सर मध्ये 0 लिहिणार. कळतंय? क्लिअर इथपर्यंत? इन केस जर इथे नंबर ऑफ वन्स ऑड असते, म्हणजे एखादा नंबर समजा मी इथे 0 करून टाकतो, आता हा काय झाला? 1 2 3 4 5. आता नंबर ऑड आहे. जर नंबर ऑफ वन्स ऑड असतील तर फायनल आन्सर आपण 1 लिहिणार. इतकं कळलं? आता सध्या मी इथे ऑड ठेवलेला आहे, तर फायनल आन्सर मी 1 लिहिला. क्लिअर? आता प्रश्न येतो कॅरीचा, की कॅरी किती द्यायचे. तो नंबर ऑफ वन्स किती आहेत? पाय. पायचा हाफ करा, 2.5. फ्रॅक्शन सोडून द्यायचे, कम्प्लीट नंबर लक्षात ठेवायचा. परत सांगतो, हे जे नंबर्स आहेत त्याचे किती नंबर ऑफ वन्स आहेत त्याचा हाफ करायचा. कम्प्लीट हाफ मीन्स फ्रॅक्शन सोडून द्यायचा. तर 5चा हाफ येतो 2.5, तर 0.5 सोडून दिला, राहिला 2. तर 2 या साईडला आपल्याकडे कॅरी येते. क्लिअर इथपर्यंत? तर आता पुन्हा 2 कॅरी आलेले आहेत आणि एक आपल्याला आन्सर मध्ये आलेला आहे. सेम पॅटर्न आपण पुन्हा हे करू. कॅरीसाठी रूल मी इथे लिहून ठेवतो. कॅरीसाठी रूल, हाफ ऑफ नंबर्स. ठीक आहे, पण कम्प्लीट वाला, फ्रॅक्शन वाला नाही घ्यायचा. 2.5 असेल तर 3 नाही घेणार, आपण 2च घेणार. ठीक आहे, आणि इव्हन असेल तर डायरेक्टली कम्प्लीट नंबरच हाफ भेटेल आपल्याला. 8चा हाफ 4 कम्प्लीट, 10चा हाफ 5 कम्प्लीट. इनकम्प्लीट केव्हा भेटेल? जेव्हा ऑड नंबर्स असतील, नंबर ऑफ वन्स ऑड असतील तेव्हा आपल्याला फ्रॅक्शन मध्ये भेटेल, तो फ्रॅक्शन सोडून द्यायचा आहे. क्लिअर? देन सांगा हे किती नंबर ऑफ वन्स आहेत कॅरी पकडून? 1 2 3 4 5. पाय ऑड आहे, द आन्सर इज 1. आणि कॅरी किती येणार? पायला हाफ केला तर इट इज 2.5. तर कम्प्लीट वाले नंबर 2. अगेन काउंट, 1 2 3 4 5 6 7 8. 8 इवन नंबर आहे, फायनल आन्सर इज 0. अँड कॅरी 8 होते, कॅरी इज 4. 1 2 3 4. ठीक आहे, 4 5. पाय आहे तर ऑड, ऑड साठी आन्सर इज 1. पायची कॅरी काय? 2. पायचा हाफ केला तर 2.5, फ्रॅक्शन सोडून द्यायचे, तर 2 आपण इथे कॅरी लिहिली. 1 2 काउंट करतोय आपण, 3 4 5 6 7 8 9. ऑड नंबर आहे, ऑड नंबर आहे म्हणून आन्सर इज 1. आणि 9चा हाफ इज 4, तो 4 कॅरी येणार. 1 2 3 4. अगेन काउंटिंग, 1 2 3 4 5 6 7 8. 8 है, तो आंसर इज 0. एंड कैरी 4 कैरी, 1 2 3 4.
4 5 6 7 8 9 10 11 ऑड नंबरची आन्सर इज 1 आणि 11 चे कॅरी 5 1 2 3 4 5 5 6 7 8 9 9 आहे. ऑड नंबर आन्सर 1 कॅरी 9 चा हाफ 4 1 2 3 4 4 5 6 7 8 9 10 आन्सर इज 0 कॅरी 5 10 आलेले ना 1 2 3 4 5 सो अगेन 5 6 7 8 9 10 अगेन 0 आन्सर इज 0 कॅरी 5 1 2 3 4 5 आले का 5 5 6 7 8 9 10 11 12 12 आहेत इवन नंबर आन्सर 0 कॅरी 6 1 2 3 4 5 6 6 आहेत आन्सर इज 0 कॅरी 3 1 2 3 ऑड नंबर आन्सर इज 1 कॅरी 1 हा जो 1 आहे तो ऍज इट इज खाली येईल तर क्लिअर काही डाऊट तर रिअल मध्ये सम डिफिकल्ट वाटला पण ह्या सगळ्या समचा आन्सर तुम्हीच दिला का पॉसिबल झालं बिकॉज प्रत्येक टॉपिकला जर तुम्ही पॅटर्न मध्ये जर कन्वर्ट केला तर डिफिकल्ट गोष्टी पण तुम्हाला इझी वाटून जाईल ठीक आहे पण तुम्ही जर बुक मध्ये ज्या प्रोसेस आहेत त्याच्याच मागे लागलाल तर तुम्हाला डिफिकल्ट गोष्टी वाटेल ठीक आहे हे कळलं ठीक आहे आता ऍडिशन बायनरी ऍडिशन इज क्लिअर ऍडिशन साठी बेसिक रूल आहे 1 + 1 0 कॅरी 1 बट स्मार्टर वर्क कॉलम वाईज तुम्ही रीड करा नंबर ऑफ वन्स इवन ऑड असेल तर त्याच्या अकॉर्डिंगली आन्सर अँड कॅरीज रिप्रेझेंट करायचे क्लिअर नेक्स्ट टॉपिक इज बायनरी सबस्ट्रॅक्शन ठीक आहे बायनरी सबस्ट्रॅक्शन सबस्ट्रॅक्शन करताना ऍडिशन करताना काही प्रॉब्लेम नसते तुम्ही 5 + 2 करा की 2 + 5 करा काय फरक पडतोय का दोघांचा आन्सर काय बट हेच गोष्टी आपण जर सबस्ट्रॅक्शन करताना बघितली की 5 - 2 अँड 2 - 5 काय फरक आहे दोघांमध्ये इथे पॉझिटिव्ह 3 येतो आणि इथे निगेटिव्ह 3 येतो बट बायनरी मध्ये निगेटिव्ह गोष्टच नाही आहे इन बायनरी नंबर सिस्टीम्स निगेटिव्ह साठी काही ऑप्शनच नाही ठीक आहे तर जेव्हा निगेटिव्ह आन्सर येतोय ते आन्सर रिप्रेझेंट करायला आपल्याला एक डिफरंट टेक्निक्स यूज करावे लागतात त्या टेक्निकचं नाव आहे कॉम्प्लिमेंट्स ठीक आहे ज्यासाठी आपल्याला निगेटिव्ह नंबर्स सोबत डील करावं लागणार ऍडिशन करताना कॉम्प्लिमेंट्स नव्हते यूज करायला लागले बट सबस्ट्रॅक्शन करताना डेफिनेटली आपल्याला कॉम्प्लिमेंट्स यूज करावे लागतात हे कॉम्प्लिमेंट्स 5 - 2 करायला सुद्धा काम करतील ऍज वेल एज 2 - 5 करायला सुद्धा काम करतील ठीक आहे म्हणजे आन्सर पॉझिटिव्ह असो की निगेटिव्ह असो दोघांसाठी हे कॉम्प्लिमेंट्स हेल्पफुल आहेत कळतंय तर कॉम्प्लिमेंट्स मध्ये 9 1 कॉम्प्लिमेंट 2 कॉम्प्लिमेंट 9 कॉम्प्लिमेंट 10 कॉम्प्लिमेंट असे कॉम्प्लिमेंट्स बरेच आहेत सध्या आपल्याला सिलेबसमध्ये 1 कॉम्प्लिमेंट आणि 2 कॉम्प्लिमेंट आहे तर रिअल मध्ये आपल्याला सबस्ट्रॅक्शन करायचं आहे बट युझिंग 1 कॉम्प्लिमेंट करायचे ठीक आहे बायनरी सबस्ट्रॅक्शन युझिंग 1 कॉम्प्लिमेंट आणि पुढच्या टॉपिक मध्ये बायनरी सबस्ट्रॅक्शन युझिंग 2 कॉम्प्लिमेंट करायचं आहे हे कळलं का करायचं ते कळलं बिकॉज रिअल मध्ये सबस्ट्रॅक्शन इज इझी डिफिकल्ट नाहीये बट सबस्ट्रॅक्शन करताना आपल्या डेसिमल मध्ये सुद्धा निगेटिव्ह नंबर्स येतात बट निगेटिव्ह नंबर रिप्रेझेंट करण्यासाठी बायनरी मध्ये काही ऑप्शन नाही मग त्यासाठी त्यांना कन्सिडर करायला की आन्सर इज निगेटिव्ह आणि हा नंबर आहे आन्सर इज पॉझिटिव्ह आणि हा नंबर आहे असं सांगायसाठी आपल्याला कॉम्प्लिमेंटची टेक्निक यूज करावी लागते हे कळलं ठीक आहे तर सर्वात पहिले आपण बघू 1 कॉम्प्लिमेंट काय असतो पहिले कॉम्प्लिमेंट काय ते बघू त्याच्यानंतर आपण ऍडिशन सबस्ट्रॅक्शन बघू तर 1 कॉम्प्लिमेंट ऑफ एनी नंबर आता समजा एक रँडमली मी हा नंबर घेतला याचा 1 कॉम्प्लिमेंट जर करायचा असेल 1 कॉम्प्लिमेंट
हा एक बायनरी नंबर आहे. या बायनरी नंबरचा जर आपल्याला वन्स कॉम्प्लिमेंट जर चेक करायची असेल तर वन्स कॉम्प्लिमेंट बेसिक रूल आहे. बेसिक रूल काय सांगतो? झिरोचा तुम्हाला वन करायचा आहे, वनचा तुम्हाला झिरो करायचा आहे. बेसिक. सो या सगळ्यांचा इक्विव्हॅलेंट बायनरी बायनरी नंबरचा इक्विव्हॅलेंट वन्स कॉम्प्लिमेंट नंबर काय असेल? वनचा झिरो, झिरोचा कळलं? काहीच लॉजिक लावायची गरज नाही, फक्त वनचा झिरो करायचा, वन्स कॉम्प्लिमेंट झाला. क्लिअर? आता याच बायनरी नंबरचा जर मला टूज कॉम्प्लिमेंट करायचा असेल, ठीक आहे, याच बायनरी नंबरचा मला टूज कॉम्प्लिमेंट करायचा असेल तर टूज कॉम्प्लिमेंट काय करतात? जस्ट ऍड वन इन वन्स कॉम्प्लिमेंट. काय केलं मी? एखाद्या बायनरी नंबरचा टूज कॉम्प्लिमेंट करायचा असेल तर आपण काय करणार? पहिले त्याचा वन्स कॉम्प्लिमेंट काढणार, वन्स कॉम्प्लिमेंट मध्ये एक ऍड करणार. कळतंय? वन्स कॉम्प्लिमेंट मध्ये एक ऍड केला की टूज कॉम्प्लिमेंट भेटते. एक मी लिहिलेला आहे. आता याचा टू कसा होईल? बाय ऍडिंग वन. कळलं? सिंपल कन्सेप्ट आहे. वन्स कॉम्प्लिमेंटचा टूज कॉम्प्लिमेंट कसा होतो? वन्स कॉम्प्लिमेंट काढा, त्याच्यामध्ये वन ऍड करा, टूज कॉम्प्लिमेंट होऊन जाईल. कळलं? काय डाऊट? ठीक आहे, मग ऍड करा. या नंबरमध्ये वन ऍड करायचा आहे. झिरो प्लस वन, वन. झिरो, झिरो, वन, झिरो, वन, झिरो, वन, झिरो. हा झाला याचा टूज कॉम्प्लिमेंट. कळतंय? टूज कॉम्प्लिमेंट साठी काय केलं आपण? वन्स मध्ये एक ऍड केला आणि टूज कॉम्प्लिमेंट काढला. क्लिअर? वन्स कॉम्प्लिमेंट टूज कॉम्प्लिमेंट काढता येतील कोणत्याही नंबरचा. एक अजून एक एक्झाम्पल घेऊ की समजा 1011 हा बायनरी नंबर आहे, याचा वन्स कॉम्प्लिमेंट करायचा आहे. कसं करणार? आता याचा आपल्याला टूज कॉम्प्लिमेंट करायचा आहे. तर टूज कॉम्प्लिमेंट साठी काय करणार आपण? ऍड वन करणार. काय येते ऍडिशन? झालं. हा आला आपल्याचा टूज कॉम्प्लिमेंट, बायनरीचा टूज कॉम्प्लिमेंट. कळतंय? फक्त वन ऍड करायचा आहे. काय डाऊट? ठीक आहे. आता हे वन्स कॉम्प्लिमेंट आणि टूज कॉम्प्लिमेंट यूज करून आपल्याला सबस्ट्रॅक्शन करायचे. ठीक आहे, तर करून बघू. आपण काय केलेलं सबस्ट्रॅक्शन? 5 - 2 केलेला. तर 5 चा बायनरी काय आणि 2 चा बायनरी काय? रिअल मध्ये काय येते आन्सर? 3, पॉझिटिव्ह 3. ठीक आहे, तर 5 चा बायनरी काय? स्टॉल टाकू आपण लगेच. जेव्हा आपण बायनरी काढायचं असेल ना तर स्टॉल टाकून द्यायचे, काय पाठ करायची गरज नाही. स्टॉल इज 1 2 4 8. 8 चा लागेल का? सोडून द्या. ठीक आहे, 1 0 1. 2 चा 0, हा 1 0. ठीक आहे, हे कळलं? ठीक आहे, आता याच्यावर काय करायचं आपल्याला? ऍडिशन करायची, सबस्ट्रॅक्शन करायची बेसिकली. सबस्ट्रॅक्शन करायला आपण याचा सर्वात पहिले याचा वन्स कॉम्प्लिमेंट टाकणार. ठीक आहे, ह्याला पण आपण 8 मध्ये पण लिहून टाकू. इट इज 0 0. ठीक आहे, सबस्ट्रॅक्शन युझिंग वन्स कॉम्प्लिमेंट. तर याचा वन्स कॉम्प्लिमेंट जो मायनस मध्ये लिहिलेला आहे, जो बी दिलेला आहे, त्याचा आपल्याला वन्स कॉम्प्लिमेंट काढायचं गरजेचं असतं. ठीक आहे, काय तो वन्स कॉम्प्लिमेंट? याचा वन्स कॉम्प्लिमेंट काय येणार? 1 1 1. ठीक आहे, 1 1 0 1. रिअल मध्ये वन्स कॉम्प्लिमेंट च्या प्रोसेसमध्ये आपण सबस्ट्रॅक्शन नाही करत. जो नंबर असेल त्या नंबरचा आपण वन्स कॉम्प्लिमेंटला ऍड करणार. कळतंय? 1 + 1 कॅरी 1. 1 1 + 0. हॅलो, पॉज केला. काय माहिती आहे त्यांच्याकडे असेल ना डिटेल्स? एकाचेच दिलेत, एकाचेच दिलेले आहेत. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. चालेल चालेल. ओके ओके. हम्म. चालेल चालेल.
हम्म. चालेल. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे, बरं. नाही नाही, काय नाही चालेल. हम्म. हम्म. हो हो. हम्म. ओके. रिझ्यूम. ठीक आहे, कंटिन्यू करू. तो 1 + 1 0, कॅरी 1. 0 + 1 1 + 0 1. 1 + 1 0, कॅरी 1. 1 + 0 1. 1 + 1 0, कॅरी 1. ही कॅरी ॲज इट इज खाली येणार. ठीक आहे. जर वन्स कॉम्प्लिमेंट मध्ये, जर वन्स कॉम्प्लिमेंट तुम्ही करताय, वन्स कॉम्प्लिमेंट मध्ये कॅरी बद्दल आपल्याला डिस्कस करावं लागेल. एकतर कॅरी येईल, अदरवाईज नाही येणार. ठीक आहे. इन केस जर कॅरी आली तर काय करायचं, आन्सर इज पॉझिटिव्ह. काय सांगणार आपण, आन्सर इज पॉझिटिव्ह. कॅरी नाही आली तर आन्सर इज निगेटिव्ह. आता कॅरी आली आहे तर ते कॅरीला काय करणार आपण, फायनल आन्सर आणण्यासाठी ऍड कॅरी. जी कॅरी आली त्याला ऍड करा आणि मग तुम्हाला फायनल आन्सर येईल. कळलं. आणि जर कॅरी जनरेट नाही झाली तर आन्सर इज निगेटिव्ह आणि तो त्याच्या वन्स कॉम्प्लिमेंट फॉर्म मध्ये आहे. कळतंय. तर त्याचा परत आपल्याला काय करावं लागेल, आन्सरचं वन्स कॉम्प्लिमेंट केल्याच्या नंतर आपल्याला फायनल आन्सर भेटेल. कळतंय. ठीक, याच्यात काय डाऊट. ठीक आहे. आता इथे तर कॅरी जनरेट आली, तर कॅरी जनरेट झाली तर आपण लिहिणार आन्सर इज पॉझिटिव्ह. आणि कॅरीला काय करणार आपण, ऍड करणार. ही कॅरी इथून निघून गेली आणि इथे ऍड करणार आपण. तर 0 + 1 1, ॲज इट इज 0, ॲज इट इज 0, ॲज इट इज. याचा डेसिमल नंबर काय येतो, 3. आन्सर इज पॉझिटिव्ह, तर आन्सर पॉझिटिव्ह 3 इज देअर. कळतंय. मी इथे खाली लिहू शकतात, आन्सर इज पॉझिटिव्ह 3 किंवा ब्रॅकेटमध्ये 0 0 1 1. पॉझिटिव्ह लिहिला तरी चालतं, नाही लिहिला तरी चालतंय, बायनरी मध्ये नसतो चालत. ठीक आहे. हे कळलं. काही डाऊट. ठीक आहे. ऍक्च्युली आता तो 35 झाले त्यानंतर बंद केले असते त्यानं.